त्याचप्रमाणे तुम्हाला सांगतो, कोर्टाने, सुप्रीम कोर्ट असो, हायकोर्ट असो, जे आतापर्यंत पेन्शन साठी रूल दिलेले आहेत, काही कायदे, काही जजमेंट दिले आहेत, त्या कशा अंमलात आणाव्यात याच्यावर सुद्धा माझा हक्क आहे. असं पण काय करायचं आपल्याला, यासाठी सुद्धा आपल्याला प्रत्येक आपल्या एमपी एपी जो कोणी असेल, गव्हर्नमेंटचा माणूस असेल, त्याला सांगणं. आपण म्हणतो पेन्शन, आतापर्यंत मी म्हणत आलो पेन्शन माझा हक्क आहे, पेन्शन माझा हक्क आहे, हे तुमचं कर्तव्य आहे. गव्हर्नमेंटला हे तुझं कर्तव्य आहे, तू आमची पेन्शन दिली पाहिजे. ही भीक नाही, कोणाला दिलेली भीक नाही. या बाया वगैरे ज्या पेन्शनर्स बाया असतील, त्याने आपल्या घरातल्या मुलांना, लहान मुलांना गाडी पकडायची आहे, 9:30 10:30ची गाडी पकडायची, मुलांना कोणाच्या दबाकडे ठेवून ती पळाले. हा घावले घेतला जो घाम आहे ना, हे घामाचं फळ आहे. होय, हे फळ आम्हाला दिलंय, कोणाची मक्तेदारी नाही आहे, कोणाची मक्तेदारी नाही. गव्हर्नमेंटने काय आम्हाला बक्षीस दिलेलं नाही. मी केलेल्या कामाचा, हा घामाचा हा मोबदला आहे. म्हणून तर त्याला डिफर्ड वेजेस म्हटलं जातं इंग्लिश मध्ये. डिफर्ड म्हणजे एक पहिल्यांदाच दिलेली एक तुमचा स्थगित, म्हणजे स्थगित करून ठेवलेले, बाजूला काढून ठेवलेले तुमचे पैसे आहे. पूर्वी तुम्हाला माहित असेल, आपल्याला आपला स्वतःचा प्रायव्हेट फंड असायचा, त्याचबरोबर मॅचिंग कॉन्ट्रिब्युशन तेवढे पैसे गव्हर्नमेंटचे असायचे. आणि त्या पैशाच्या ऐवजीच तुम्ही आम्हाला ही पेन्शन देत आहात. ऑलराईट, आज तुम्ही म्हणता की आमची लायबिलिटी वाढली आहे. इट्स नॉट अ लायबिलिटी, माझा तो हक्क आहे, माझे ते पैसे आहेत, तेच तू पैसे मला तू द्यायचे आहे, तू दे, माझा हक्क आहे, तुझं ते कर्तव्य आहे, तुझं ते काम आहे. पण म्हणतं कसं, आज ते कन्सॉलिडेटेड फंड आहे ना, त्या फंडातून आम्हाला पैसे दिले जातात गव्हर्नमेंटच्या बाबतीत वगैरे. त्या कन्सॉलिडेट तुमचा हा पेन्शन जी आहे, इट्स नॉट अ फंडेड, त्याला फंड नाही कुठला. अरे मग तुम्ही एमपीस ना देता, तुम्ही प्राईम मिनिस्टरला देता, त्या मिनिस्टरना देता, खासदारांना देता, ती पेन्शन देता, ती कुठून आणता? ती कन्सॉलिडेट फंडातूनच आणता ना. ती म्हणे नॉन वोटेबल, त्याला रूल नाही काढायचे पैसे आणि कसे द्यायचे. आम्ही मात्र तुमचं वोटेबल, आम्हाला जी तुम्ही पेन्शन देणार, पैसा काढणार गव्हर्नमेंटच्या ट्रेझरीतून, गव्हर्नमेंटच्या कन्सॉलिडेट फंडातून, ते म्हणे वोटेबल, त्याला रूल लागतो, कायदे लागतात, सँक्शन असतं. अशा पद्धतीचे व्यवहार आज गव्हर्नमेंटचे चाललेले आहेत. सगळीकडे कामगार असो, पेन्शनर असो, याचा सत्यानाश कसा होईल हे पाहायचं आहे गव्हर्नमेंटला, असं दिसतंय. म्हणून ह्या प्रवृत्तीचा मी धिक्कार करतो आहे, कंडेम प्रवृत्ती. थँक्यू.